पत्रकारितेचे दीपस्तंभ नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार, तर सिंधू फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, शिक्षक आणि विकास पत्रकारितेचे प्रणेते नागनाथ फटाले यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त तसेच सिंधू फटाले यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त आयोजित नवती व सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यात मानकन्हैया ट्रस्टतर्फे नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार आणि सिंधू फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या रविवारी तारीख 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता साईबन येथे होणार असून पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे, दिव्य मराठीचे प्रमुख सुभाष बोंद्रे अध्यक्षस्थानी, तर डॉक्टर पुरुषोत्तम दरख प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांकरिया व उपाध्यक्ष डॉक्टर सुधा कांकरिया यांनी दिली. मराठवाड्यात विकास पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे नागनाथ फटाले यांनी पत्रकार, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विकास पत्रकारितेचे अध्यापनही केले आहे. सिंधू फटाले यांनी विवाहानंतर शिक्षण पूर्ण करून MA पदवी मिळवली. छत्रपती संभाजीनगर येथील शारदा मंदिर कन्या प्रशालेत ग्रंथपाल म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली असून त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाला आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. माझे आदरणीय पिताश्री श्री नागनाथजी फटाले यांनी वयाच्या 90व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि माझ्या मातोश्री सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले यांनी 86व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. तर नवतीचा सोहळा आणि सहस्त्र चंद्र दर्शन हा सोहळा इथे संपन्न होत आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आपण साईबन या ठिकाणी एक स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये मानकन्हैया ट्रस्टच्या वतीने आपण आदरणीय फटाले सरांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. तसंच मातोश्री सिंधुताई फटाले यांना मातृशक्ती सन्मान सोहळा म्हणजे आपण त्यांना देणार आहोत. आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हिवरे बाजारचे पद्मश्री पोपटरावजी पवार सर आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्य मराठीचे स्टेट हेड असणारे श्री सुभाषजी बोंद्रे सर आहेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगरचे आदरणीय सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर पुरुषोत्तम दरख आहेत. आणि हा सोहळा साईबन येथे संपन्न होत आहे. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सगळे सोयरे महाराष्ट्रातले उपस्थित राहणार आहेत. हा एक सुंदर असा कौटुंबिक असा सोहळा आहे आणि समाजाला दिशा देणारा सोहळा आहे. मी खूप परमेश्वराचे आभार मानते की आईवडिलांचं छत्र त्यांनी आमच्यावर ठेवलेलं आहे. त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे, त्यांनी दिलेले संस्कार आहे, त्यांनी दिलेलं शिक्षण आहे आणि त्यांनी आचरणातून घडवलेले संस्कार आहेत जे आम्हाला पुढच्या जीवनात वाटचाल करण्यासाठी नेहमीच दिशा देत आहेत. आणि आजपर्यंत जो काही प्रवास झालेला आहे माझा वैयक्तिक आणि डॉक्टर प्रकाशजी कांकरिया यांचा, आमच्या संसाराचा, आमच्या पूर्ण कुटुंबाचा आणि हा जो काही आजपर्यंत आपण कार्य करत आलेलो आहोत ते त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे, संस्कारामुळेच झालेला आहे. त्यांच्या आशीर्वादाचा हात सदा आमच्या मस्तकावर राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांना आरोग्य संपन्नता लाभावी, दीर्घायुष्य लाभावं, त्यांना आनंद मिळावा, समाधान मिळावा अशी विनंती ईश्वरचरणी मी करते. धन्यवाद. त्यावेळेला बातम्याच्या जे घटना असायच्या त्या घटना घडामोडीच्या असायच्या. म्हणजे जाहीर सभा झाली बुवा, अपघात झालं बुवा, कुणी समजा चुकून आत्महत्या केली तर त्याची गोष्ट आहे म्हणा. म्हणजे घडलं ते देणं एवढंच होतं. मोठा बदल झाला आता जे वर्तमानपत्र आहे ते परिपूर्ण आहे. त्यामध्ये संतांचं वचन आहे, त्याच्यामध्ये लोकशिक्षण आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण आहे, त्याच्यामध्ये विकास आहे, त्याच्यामध्ये टीका आहे, त्याच्यामध्ये दूषण देणं आहे, त्याच्यामध्ये लोकांना दोष दाखवणं आहे.
थोडक्यात वर्णन करायचं, परिपूर्ण वर्तमानपत्र आता झालेलं आहे. पत्रकारितेमध्ये हा काळाच्या ओघात झालेला आहे. त्यावेळेला कसं अक्षर करता खिळे जोडवावे लागत, आणि ते खिळे जोडवले मग त्याला काना आ, मग ई, मग दीर्घ ई, उ, त्याला दीर्घ उ, असं अक्षर धरून ते तयार करायचे, ते ठेवायचं गॅलीमध्ये, मग ते छापून यायचं. आता वर्णन करत नाही. आता सोशल मीडिया आहे, बाकीचे ठिकाणे आहेत, पण आता एक अल्लाउद्दीनचा दिवा प्रत्येकाच्या हातात आहे हो, मोबाईल. त्या मोबाईलवर तुम्ही बोलू शकता, मेसेज पाठवू शकता, व्हिडिओ काढू शकता. अहो, पूर्वी फोटो छापायचं म्हणजे फार मुश्किल. सुरुवातीच्या काळात त्याचा फोटो घ्यायचा आणि तो त्याच्यात ठेवायचा गॅलरीमध्ये, तो छापून यायचा. काय काय वेळेला चंद्रशेखरचा फोटो चंद्रभानाचा यायचा, असं झालेलं आहे. म्हणजे फोटो काढण्यात घाईघाईमध्ये ठेवलं, कारण रात्री 12ला छपाई, 12:30ला छपाई, 1ला छपाई व्हायचं, आणि ते लांब लांब दूर दूर पोचवायचं. आता तसं नाही ना. आता घेतलं, मशीनवर टाईप केली की तिथे गेले आणि तिथे छपाई झाली. आता त्या काळात तसं नव्हतं. बस करायचे, खास गाड्या ठेवायचे, माणूस घेऊन जायचा, स्टेशनवर गट्ट्या घेऊन जायच्या. आणि काही वर्तमानपत्र अशी होते, स्टेशनवर गेलं की त्या गट्ट्यातला एक अंक काढायचे आणि त्याची नक्कल करून ते छापायचे, असंही व्हायचं हो. आता काय सांगावं, पण मोठा फरक पडला. आता आपल्या इथं तोंडी बोला, टेक्स्ट तयार, हे आहे. मोबाईलवर घ्या, मेसेज पाठवा, मेसेज लिहा, इंग्रजीत लिहा, टिक करा, मराठी होतं. आता चॅट जीपीटी आहे, अमुक आहे, तमुक आहे, काय पाहिजे ते आहे. तुम्ही कोणाला काही पाठवू शकता. पुन्हा सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे मोठा फरक झालेला आहे. त्याच्यामुळं कुठून कुठंपर्यंत तांत्रिक फरक झाला, कुठून पर्यंत त्या बातम्या देण्यामधल्या विचारात फरक झाला. पूर्वी दुष्काळाच्या बातम्या यायच्या नाही, शेतीच्या बातम्या यायच्या नाही, सिंचनच्या बातम्या यायच्या नाहीत. आता तर सगळंच येतं त्याच्यामध्ये. पूर्वी शक्यतो संपादकीयाला फार महत्व होतं. आता संपादकीय काही ठिकाणी एवढं येतं, काही ठिकाणी येत नाही, काही ठिकाणी तसं राहतं. मला याचा आनंद आहे की माणूस सुखी केव्हा असतो, जेव्हा घर आनंदी असतं, कुटुंब आनंदी असतं, कुटुंबामध्ये एकमेकाबद्दल आत्मीयता असते, ते कुटुंब चांगलं असतं. तसं माझं आहे. आणि आता मी माझ्या मुलाकडूनच बोलतो असं समजू नका, मुलीकडूनही बोलतो. माझा नातू म्हणजे डॉक्टर सुधाचा मुलगा वर्धमान, तोही जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेला आहे. आमचे डॉक्टर प्रकाशने कितीतरी वेळा एका दिवसामध्ये शस्त्रक्रिया करून जागतिक रेकॉर्ड केलेलं आहे. बेटी बेटाओ बेटी पढाओमध्ये माझ्या कन्येने केलेलं आहे. सामाजिक चळवळीत आहे. तसं आमचा वर्धमान जो आहे, ज्याला आम्ही लाडानं मिंटू म्हणतो, त्याने जगामध्ये नाव कमवलेलं. जगामध्ये टॉप असणाऱ्या 50 लोकांमध्ये त्याचा नंबर आहे. भारतातल्या 3मध्ये त्याचा नंबर आहे. महाराष्ट्रातला तो एकमेव आहे. अशा नातूचा आजोबा म्हणजे किती अभिमान आहे बघा आजीला ने आम्हाला. तर त्या वर्धमानाची मी आठवण करतो, त्याला या निमित्तानं आशीर्वाद देतो.